हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. आपण 10 वर्ड्स बघणार आहेत व्होकॅब्युलरीचे, त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स बघणार आहे. सोबतच हिंदीमध्ये सुद्धा त्याचे मीनिंग्स बघणार आहोत. ओके. आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा कसं त्या वर्डला त्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करून बघत चला. सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे ॲप्रोबेशन. APPROBATION. ॲप्रोबेशन. ॲप्रोबेशन म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे? अँड ॲक्सेप्टन्स ऑफ समथिंग ॲज सॅटिस्फॅक्टरी. तर हिंदीमध्ये याचं मिनिंग काय होतं? तर प्रशंसा. आणि आणखी काय होतं? ॲक्सेप्टन्स ऑफ समथिंग ॲज सॅटिस्फॅक्टरी म्हणजेच काय करणे? तर संमती दर्शवणे, मंजुरी देणे किंवा काय करणे? मान्यता देणे. ओके. मान्यता, संमती किंवा मंजुरी यालाच काय म्हटलं जातं? ॲप्रोबेशन असं म्हटलं जातं. किंवा प्रशंसा आणि स्तुती याला सुद्धा ॲप्रोबेशन असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर मराठीमध्ये मिनिंग काय आहे ॲप्रोबेशनचं? मान्यता. प्रशंसा हे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये म्हटलं जातं. ओके. मान्यता, संमती, मंजुरी किंवा स्तुती. स्तुती म्हणजेच काय होतं? तर प्रशंसा. तर ॲप्रोबेशनचं मिनिंग काय आहे? अँड ॲक्सेप्टन्स ऑफ समथिंग ॲज सॅटिस्फॅक्टरी म्हणजेच काय? तर हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं प्रशंसा. ॲप्रोबेशनचं मराठीमध्ये मिनिंग होतं मान्यता, संमती, मंजुरी किंवा स्तुती आणि प्रशंसा. सिनोनिम्स आहेत अप्रुव्हल, ब्लेसिंग आणि प्रेज. आणि अँटोनिम्स आहेत डिसअप्रुव्हल, रिफ्युजल आणि रिजेक्शन. ओके. सो ॲप्रोबेशनचे सिनोनिम्स काय आहेत? अप्रुव्हल, ब्लेसिंग आणि प्रेज. आणि त्याचे अँटोनिम्स आहेत डिसअप्रुव्हल, रिफ्युजल आणि रिजेक्शन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फॅट्युअस. ओके. FATUOUS. फॅट्युअस. फॅट्युअसचं मिनिंग आहे नॉट हॅव्हिंग ऑर शोईंग अन ॲबिलिटी टू ॲब्झॉर्ब आयडियाज रेडिली. म्हणजेच काय? जो काय आहे? मूर्ख आहे, बुद्धिहीन आहे, त्याला काय म्हटलं जातं? फॅट्युअस असं म्हटलं जातं. किंवा ज्याला अक्कल नाही आहे, जो अक्कल शून्य आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? फॅट्युअस असं म्हटलं जातं. सो फॅट्युअसचं मिनिंग आहे नॉट हॅव्हिंग ऑर शोईंग अन ॲबिलिटी टू ॲब्झॉर्ब आयडियाज रेडिली. हिंदीमध्ये मिनिंग होतं फॅट्युअसचं बुद्धिहीन. मराठीमध्ये काय म्हणू आपण? तर मूर्ख. फॅट्युअसचं मराठीमध्ये मिनिंग होतं मूर्ख, वेडेपणाचे, अक्कल शून्य किंवा अत्यंत बुद्धिहीन. ओके. सो फॅट्युअसचं काय आहे? हिंदीमध्ये मिनिंग होतं बुद्धिहीन. मराठीमध्ये काय होतं? अत्यंत बुद्धिहीन किंवा अक्कल शून्य, मूर्ख आणि वेडेपणाचे. सिनोनिम्स आहेत फॅट्युअसचे स्टुपिड, डम आणि सिली. आणि अँटोनिम्स आहेत ब्रिलियंट, क्लेवर आणि इंटेलिजंट. सो सिनोनिम्स काय आहेत फॅट्युअसचे? स्टुपिड, डम आणि सिली. आणि अँटोनिम्स आहेत ब्रिलियंट, क्लेवर आणि इंटेलिजंट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मेटिक्युलस. मेटिक्युलसचं मिनिंग काय होतं? शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. म्हणजेच काय? तर अति सावधान. हिंदीमध्ये मिनिंग होतं मेटिक्युलसचं अति सावधान. आपण म्हणू शकतो मराठीमध्ये अतिशय काळजीपूर्वक किंवा बारकाईने आपण असं म्हणू शकतो मेटिक्युलसला मराठीमध्ये. सो मराठीमध्ये मेटिक्युलसचं मिनिंग काय आहे? अतिशय काळजीपूर्वक, अतिशय काळजीपूर्वक, अत्यंत बारकाईने किंवा सूक्ष्म निरीक्षण. सो मेटिक्युलसचं मिनिंग काय होतं? शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. हिंदीमध्ये मिनिंग होतं अति सावधान. मराठीमध्ये त्याचं मिनिंग आहे मेटिक्युलसचं अतिशय काळजीपूर्वक, अत्यंत बारकाईने आणि सूक्ष्म निरीक्षण. सिनोनिम्स आहेत मेटिक्युलसचे केअरफुल, कन्सेंटियस आणि डिलिजंट. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, रिगार्डलेस आणि नेग्लिजंट. सिनोनिम्स आहेत मेटिक्युलसचे केअरफुल, कन्सेंटियस आणि डिलिजंट. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, रिगार्डलेस आणि नेग्लिजंट. नेक्स्ट वर्ड आहे लॅम्बेस्ट. LAMBASTE. लॅम्बेस्ट. लॅम्बेस्टचं काय मिनिंग होतं? तर टू क्रिटिसाइज समवन
सिव्हिअरली ऑर अँग्रीली स्पेशली फॉर अ पर्सनल फेलिंग्स, म्हणजेच त्याचे पर्सनल फेलिंग्स करता त्याला काय करणे, अँग्रीली किंवा सिव्हिअरली क्रिटिसाइज करणे. क्रिटिसाइज करणे म्हणजे काय करणे, तर हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो आलोचना करणे, किंवा आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, लॅम्बेस्टला तर निंदा करणे. ओके, निंदा करणे किंवा कठोर त्याच्यावर टीका करणे सुद्धा आपण म्हणू शकतो. सो लॅम्बेस्टचं काय आहे मीनिंग, टू क्रिटिसाइज समवन सिव्हिअरली ऑर अँग्रीली स्पेशली फॉर पर्सनल फेलिंग्स. हिंदीमध्ये लॅम्बेस्टचं मीनिंग होतं आलोचना करणं, मराठीमध्ये होतं कठोर टीका करणे. कठोर टीका करणे, निंदा करणे किंवा झोडपणे. कशाने झोडपणे, जर जे शब्दांचे जे बोलून बोलून झोडपणे. सो लॅम्बेस्टचं काय आहे हिंदीमध्ये मीनिंग, आलोचना करणं, मराठीमध्ये होतं कठोर टीका करणे, निंदा करणे आणि झोडपणे. सिनोनिम्स आहेत स्कोल्ड, लेक्चर आणि क्रिटिसाइज, आणि अँटोनिम्स आहेत अप्रूव्ह, प्रेज आणि लॉड. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत लॅम्बेस्टचे, सिनोनिम्स आहेत स्कोल्ड, लेक्चर आणि क्रिटिसाइज, अँटोनिम्स आहेत अप्रूव्ह, प्रेज आणि लॉड. नेक्स्ट वर्ड आहे शॅम्बल्स, SHAMBLES, शॅम्बल्स. शॅम्बल्सचं मिनिंग होतं अ स्टेट ऑफ टोटल डिसऑर्डर. अ स्टेट ऑफ टोटल डिसऑर्डर म्हणजे हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं अव्यवस्था. अव्यवस्थाला काय म्हटलं जातं, मराठीमध्ये अस्ताव्यस्त जी अवस्था असते त्याला म्हटलं जातं शॅम्बल्स. ओके, किंवा मोठ्या प्रमाणात गोंधळ होतो, अस्ताव्यस्त काही होतं त्याला म्हटलं जातं शॅम्बल्स. मराठीमध्ये शॅम्बल्सचं मिनिंग काय आहे मग, मोठ्या प्रमाणावर गोंधळ किंवा विस्कळीतपणा किंवा अस्ताव्यस्त अवस्था. तर शॅम्बल्सचं मिनिंग आहे अ स्टेट ऑफ टोटल डिसऑर्डर. हिंदीमध्ये मिनिंग होतं शॅम्बल्सचं अव्यवस्था, मराठीमध्ये काय होतं तर मोठ्या प्रमाणावर गोंधळ, विस्कळीतपणा किंवा अस्ताव्यस्त अवस्था. सिनोनिम्स आहेत शॅम्बल्सचे चाओस, मेस आणि हॅवॉक, आणि अँटोनिम्स आहेत ऑर्डर्ड, सिस्टमॅटिक आणि प्लॅन. ओके, सिनोनिम्स आहेत शॅम्बल्सचे चाओस, मेस आणि हॅवॉक, आणि अँटोनिम्स आहेत ऑर्डर्ड, सिस्टमॅटिक आणि प्लॅन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एक्सपिएट, EXPIATE, एक्सपिएट. एक्सपिएटचं मिनिंग होतं टू मेक अप फॉर अन ऑफेन्स, अटोन फॉर. तर एक्सपिएटचं मिनिंग काय होतं, प्रायश्चित्त करणं. हिंदीमध्ये काय होतं, एक्सपिएट म्हणजे प्रायश्चित्त करणं, मराठीमध्ये काय म्हणू आपण, प्रायश्चित्त करणे. ओके, सो प्रायश्चित हे मराठी आणि हिंदीमध्ये सेम आहे, प्रायश्चित्त करणं, प्रायश्चित्त करणे किंवा प्रायश्चित्त घेणे. आणखी काय होतं मिनिंग, प्रायश्चित्त घेणे हे मराठीमध्ये होतं. ओके, आणखी दोष मुक्त होणे, दोषमुक्त होणे किंवा पापाचे शालन करणे. तर एक्सपिएटचं मिनिंग आहे टू मेक अप फॉर अन ऑफेन्स, अटोन फॉर. तर हिंदीमध्ये मिनिंग होतं एक्सपिएटचं प्रायश्चित्त करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं प्रायश्चित्त घेणे, दोषमुक्त होणे आणि पापाचे शालन करणे. सिनोनिम्स आहेत कंपेन्सेट, अटोन फॉर आणि करेक्ट. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत एक्सपिएटचे, कंपेन्सेट, अटोन फॉर आणि करेक्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हॅपहॅझार्ड, HAPHAZARD, हॅपहॅझार्ड. हॅपहॅझार्डचं मिनिंग आहे लॅकिंग एनी ऑब्वियस प्रिन्सिपल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय आहे तर हिंदीमध्ये हॅपहॅझार्डचं मिनिंग होतं अनियोजित. ओके, आणि हॅपहॅझार्डला आणखी काय म्हणू आपण, अव्यवस्थित. ओके, अव्यवस्थित किंवा गोंधळलेलं. तर हॅपहॅझार्ड म्हणजे काय होते, किंवा ज्याचं नियोजन झालेलं नाही आहे. लॅकिंग एनी ऑब्वियस प्रिन्सिपल ऑफ ऑर्गनायझेशन हे मिनिंग आहे हॅपहॅझार्डचं. हिंदीमध्ये याला म्हटलं जातं अनियोजित, आणि मराठीमध्ये काय आहे, ज्याचं नियोजन झालेलं नाही आहे, जे काय आहे नियोजनहीन आहे किंवा जे अव्यवस्थित आहे किंवा गोंधळलेलं आहे त्याला म्हटलं जातं हॅपहॅझार्ड. सो मराठीमध्ये हॅपहॅझार्डचं मिनिंग होतं अव्यवस्थित, गोंधळाचे आणि
नियोजनहीन. आणखी आपण म्हणू शकतो अनियमित. ओके, अनियमित तो आहे हा. तर हॅपहॅझार्डचं मिनिंग आहे हिंदीमध्ये अनियोजित, मराठीमध्ये म्हटलं जातं अव्यवस्थित, गोंधळाचे, नियोजनहीन आणि अनियमित. सिनोनिम्स आहेत हॅपहॅझार्डचे रँडम आणि अनप्लान आणि अनसिस्टमॅटिक. आणि अँटोनिम्स आहेत सिस्टमॅटिक, रेग्युलर आणि ऑर्डरली. ओके, हॅपहॅझार्डचे काय आहे सिनोनिम्स, तर रँडम, अनप्लॅन्ड आणि सिस्टमॅटिक. आणि अँटोनिम्स आहेत सिस्टमॅटिक, रेग्युलर आणि ऑर्डरली, जसं आपण इथे पाहिलेलं होतं. ओके, सो हे काय येईल, शॅम्बल्सच काय आहे हे, शॅम्बल्स आणि हे जे आहे हॅपहॅझार्ड हे आपण म्हणू शकतो की हे सिनोनिम्स मध्ये येऊ शकतं. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ब्रॅगॅडोशियो. BRAGGADOCIO. ब्रॅगॅडोशियो. ब्रॅगॅडोशियोचं मिनिंग काय आहे, बोस्टफुल ऑर ॲरोगंट बिहेवियर. म्हणजेच काय, तर हिंदीमध्ये ब्रॅगॅडोशियोचं मिनिंग आहे शेखीबाज. ओके, शेखीबाजला आपण मराठीमध्ये काय म्हणू की खूप बढाई करणे, स्वतःची बढाई करणे, किंवा खूप उगीच काय करणे की खूप बढाई करणे, असं आपण म्हणू शकतो, बढाया मारणे. ओके, सो ब्रॅगॅडोशियोचं मिनिंग काय होतं हिंदीमध्ये, शेखीबाज. इंग्लिशमध्ये होतं बोस्टफुल ऑर ॲरोगंट बिहेवियर. मराठीमध्ये होतं बढाई मारणे किंवा उगीच थापा मारतात कोणी, तर ते सुद्धा आपण म्हणू शकतो, उगीच थापा मारणे किंवा बढाया मारणे. तर ब्रॅगॅडोशियोचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये, बढाई मारणे किंवा उगीच थापा मारणे. सिनोनिम्स आहेत ब्रॅगॅडोशियोचे ब्रॅगॅट आणि बोस्टर. ओके, ब्रॅगॅडोशियोचे सिनोनिम्स आहेत ब्रॅगाट आणि बोस्टर. नेक्स्ट वर्ड आहे ड्रॅगून. DRAGOON. ड्रॅगून. ड्रॅगन नाही आहे. ओके, याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, ड्रॅगून. इथे DOO दिलेला आहे, सो याचं प्रोनाउन्सिएशन होतं ड्रॅगून. सो ड्रॅगूनचं मिनिंग आहे कोएर्स समवन इनटू डुईंग समथिंग. तर याचं मिनिंग काय होतं हिंदीमध्ये, विवश कर देना. तर मराठीमध्ये काय होईल, ड्रॅगन म्हणजे जोर जबरदस्ती करणे, काही पण करण्यासाठी विवश करणे कोणाला पण, म्हणजेच काय करणे, त्याच्यावर जोर जबरदस्ती करणे, म्हणजेच प्रेशराईज करणे, त्याला म्हटलं जातं ड्रॅगन. ओके, सो ड्रॅगनचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये, जोर जबरदस्ती करणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं ड्रॅगनचं विवश कर देना, मराठीमध्ये होतं जोर जबरदस्ती करणे. मीनिंग आहे इंग्लिशमध्ये कोएर्स समवन इनटू डुईंग समथिंग. सिनोनिम्स काय आहेत, सिनोनिम्स आहेत कोएर्स, प्रेशर आणि फोर्स. आणि अँटोनिम्स आहेत लेट, परमिट आणि अलाव. ओके, सो ड्रॅगनचे सिनोनिम्स काय आहेत, कोएर्स, प्रेशर आणि फोर्स. आणि अँटोनिम्स आहेत लेट, परमिट आणि अलाव. लास्ट वर्ड बघूया आजचा आपला, तो आहे डाऊन प्ले. सो डाऊन प्लेचं मिनिंग काय होतं, टू रिड्यूस इन अपॅरंट इम्पॉर्टन्स. म्हणजेच काय, तर कम आंकना. हिंदीमध्ये काय होतं डाऊन प्ले म्हणजे कम आंकना. मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला, की कमी लेखणे किंवा कमी महत्व देणे, अल्प महत्व देणे, त्याला म्हटलं जातं डाऊन प्ले. टू रिड्यूस इन अपॅरंट इम्पॉर्टन्स म्हणजे त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे त्याला कमी लेखणे. सो डाऊन प्लेचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये, कमी लेखणे किंवा अल्प महत्व देणे, दुर्लक्ष करणे किंवा कमी महत्वाचे भासवणे. सो डाऊन प्लेचं मिनिंग आहे टू रिड्यूस इन अपॅरंट इम्पॉर्टन्स. म्हणजेच हिंदीमध्ये डाऊन प्लेचं मिनिंग होतं कम आंकना, मराठीमध्ये मिनिंग होतं कमी लेखणे, अल्प महत्व देणे, दुर्लक्ष करणे आणि कमी महत्वाचे भासवणे, त्याला म्हटलं जातं डाऊन प्ले. सिनोनिम्स आहेत अंडर एस्टिमेट, अंडर व्हॅल्यू आणि अंडर रेटेड. आणि अँटोनिम्स आहेत ओव्हर एस्टिमेट, ॲप्रिशिएट आणि ओव्हर रेट. सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत डाऊन प्लेचे, सिनोनिम्स आहेत अंडर एस्टिमेट, अंडर व्हॅल्यू आणि अंडर रेटेड. आणि अँटोनिम्स आहेत ओव्हर एस्टिमेट, ॲप्रिशिएट आणि ओव्हर रेट. सो हे सिनोनिम्स, अँटोनिम्स,
मराठीमध्ये मिनिंग्स, हिंदीमध्ये मिनिंग्स एकदा नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला याची PDF मिळून जाणार डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही डाउनलोड करू शकता तिथनं. तर तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला, ज्याने की त्यांना हेल्प होईल जर त्यांचं व्होकॅब्युलरी वीक असेल तर. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू ऑल ऑफ यू.